राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जेन झी आणि जेन अल्फा विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। यावेळी विद्यार्थ्यांनी मोहन भागवत यांचं उद्बोधन ऐकलं आणि त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेतली। बदलत्या काळात शिक्षणासोबतच संस्कार, देशाविषयीची भावना आणि सामाजिक जबाबदारीचं भान विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। आज स्वातंत्र्य दिवस आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधला। जेनजी त्यासोबत जेन अल्फा यांच्यासोबत जे आहेत ते संवाद साधला। आपल्यासोबत नागपूरचे काही शाळेतील विद्यार्थिनी आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमात एका अर्थाने उपस्थित होते। आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या महाविद्यालयातील त्यासोबत शाळेतील सुद्धा जे आहेत ते विद्यार्थी उपस्थित होते। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की काय एका अर्थाने त्यांनी उद्बोधन जे आहे ते ऐकलं। काय नाव आहे तुझं आणि कुठल्या शाळेतली आहे तू? दीक्षिका गव्हाणे फ्रॉम माउंट लिटरस ही स्कूल बेसा। काय एका अर्थानं आज मोहन भागवत जे आहेत ते भाषण दिलं, उद्बोधन दिलं, काय एका अर्थानं ज्यांनी जे भाषण दिलं त्याच्यातून काय तू उद्बोधन काय ऐकलीस? त्यांनी आम्हाला सांगितलं की दुसऱ्या देशांची कंपेअर नाही करायला पाहिजे, आपल्या स्वतःच्या देशाची कंपेअर करायला पाहिजे। अँड ॲज फॉर इंडियाने खूप प्रगती घेतली आहे मागल्या 80 वर्षात आणि खूप समोर गेला आहे इंडिया आणि खूप इक्वॅलिटी आणि राईट टू स्पीच वगैरे सगळं बरोबर आलेलं आहे। आपलं जे देश आहे ते दरवर्षी खूप जास्त प्रगती करत आहे आणि काही वर्षांनी खूपच जास्त चांगलं, म्हणजे बाकी देशांसारखं नाही पण आपल्या स्वतःच्या वेमध्ये ते खूप चांगलं होणार आणि आपल्या देश कंपेअर नाही करायला पाहिजे। आणि इकडच्या लोकांना स्वतःच्या देशासाठी जो प्रेम आहे तो बाकी देशांमध्ये नाही आहे असं त्यांनी सांगितलं। डेव्हलप होते आपलं इंडिया खूप, म्हणजे 80 वर्ष झाले आपल्या इंडियाला, तर ते सांगते की आपल्याला असं इकॉनॉमिकली इंडिया डेव्हलप नाही करायचं, आपल्याला आपले कल्चरसुद्धा सामोरं घेऊन जायचं आहे। आणि हे सर्वात मोठी प्रगती होणार इंडियाची, जेव्हा आपण फक्त इकॉनॉमिकली नाही पण कल्चरल आणि डेव्हलपमेंट पण करत आहोत। आणि आपल्याला आपली नवीन जनरेशन जी येते त्यांना पण प्रोत्साहित करायचं आहे। आज आम्ही जेनझी आहो, तर ते जे आहे आम्हाला एकदम असं कल्चरल डेव्हलपमेंट झालंच पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।